श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी मेघाताईंसह तुम्हा सर्वांचे अनुभव कथन मालिकेमध्ये स्वागत करते. आज आपण एक आगळा वेगळा स्वामींचा मेघाताईंना आणि त्यांच्या क्लायंटला आलेला अनुभव ऐकून घेऊया. तो अनुभव असा आहे की त्याच्यामध्ये एक अधिकारी आणि खूप नामी व्यक्ती होते, त्यांना तो अनुभव आला आणि काय नेमकी सिच्युएशन झाली, काय परिस्थिती होती, काय नेमकं सगळं घडलं हे आपण डिटेल मध्ये मेघाताईंकडनं ऐकून घेऊया. तर मेघाताई, थोडस सांगाल की काय होतं ते प्रॉब्लेम त्यांना झालेला? श्री स्वामी समर्थ. खूप जुनी गोष्ट आहे ही, पण स्वामींचा अनुभव असल्यामुळे मला असं वाटतं की ही गोष्ट शेअर करायला पाहिजे, कारण की अनुभव हे मला शेअर करायचेच आहे आणि त्याच्यातून मला लोकांपर्यंत पण पोहोचवायचं की आपण कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये असलो तरी स्वामी समर्थ महाराज आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतात. तर त्यावेळेस अशी गोष्ट होती की कोरोनाचा काळ होता आणि आपण घरातून बाहेर निघू शकत नव्हतो आणि घरात म्हणजे घरातच कंटिन्यू आपल्याला राहावं लागत होतं. पण त्या सिच्युएशन मध्ये असं झालं होतं की एक पोलीस अधिकारी होते, खूप नामी अधिकारी होते आणि खूप समाजसेवा त्यांनी केलेली आहे आणि लोकांना जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांनी 24 तास मदत केलेली आहे, असे अधिकारी होते. आणि त्यावेळेस असं झालं होतं की त्यांनी जी पण समाजसेवा करता करता त्यांना म्हणजे प्रमोशन्स मिळत गेले त्यांना. पण या सिच्युएशन मध्ये त्यांच्या वरचे जे लोक होते ना, ते त्यांना जळायचे, म्हणजे जळणं सुरू झालं होतं की बा हा वयाने पण लहान आहे आणि हा इतकं कसं काय नाव करतो आहे आणि असं कसं हा वरती जातो आहे. तर त्यामुळे त्यांना काहीतरी म्हणजे या व्यक्तीला काहीतरी कुठेतरी फसवायचं असं त्यांचं सुरू होतं. पण एक दिवस असं झालं की यांच्यातून एक चूक झाली, तर ती चूक तसं म्हणता येत नाही. एक लेडीज होती, लेडीजला त्यांनी हेल्प केली, पण ती हेल्प अशी केली की त्यावेळेस ते ड्युटीवर नव्हते. पण ड्युटीवर नसल्यावर पण असं जरुरी नाही आहे की ड्युटीवर असल्यावरच आपण म्हणजे कोणाची मदत करायला पाहिजे. तर त्यांनी चूक ही केली की ड्युटीवर म्हणजे जस्ट ड्युटी म्हणजे संपतच आहे आणि तेव्हाच त्यांनी ती मदत करण्यात आली. आणि त्याच्यानंतर असं झालं की ती मदत त्यांनी पूर्ण केली आणि सगळं झालं. सर्व झाल्यानंतर असं झालं की पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की तुम्ही ड्युटीवर नसताना तुमचं म्हणजे इथे मदत करण्याचं तुमचं काहीच कर्तव्य नव्हतं, पण तरी तुम्ही का केली? तर त्यामुळे त्यांच्यावर केस सुरू झाली होती, असं झालं होतं. पण बाकीचे त्या एरियातले सगळे जण लोक, नामी लोक, सगळे लोक त्यांच्या सोबत होते. फक्त त्यांचे जे वरती असलेले जे अधिकारी आहे त्यांनी फक्त त्यांच्यावर ही कंप्लेंट केली होती की नाही, तू हे चुकीचं केलेलं आहे, की एकदा ड्युटी जर आपली संपली तर त्याच्यानंतर तुला कोणताही अधिकार नाही हे काम करण्याचा. आणि त्या ह्याच्यामध्ये ते फसून गेले होते आणि त्यांच्या हातची नोकरी म्हणजे गेलीच असती, म्हणजे जाणारच होती. फक्त अवधी 10 दिवसाचा दिलेला होता. बापरे. आणि या 10 दिवसामध्ये असं होतं की त्यांना काहीतरी प्रूफ, काहीतरी असं द्यायचं होतं की मी जेही काही केलं ते चुकीचं नाही केलेलं आहे, ते मी बरोबर केलेलं आहे आणि त्यामुळे मला म्हणजे जॉब वरून, नोकरीतून काढण्यात नाही यावं असं काहीतरी प्रूफ त्यांना द्यायचं होतं. पण ते प्रूफच त्यांना मिळत नव्हतं की मी काय करायला हवं आता. म्हणजे पोलीस अधिकारी असून आपल्याला, म्हणजे ते सगळे अधिकार असूनही आपल्याला आपल्या ड्युटी आवर्स सांभाळावे लागतात आणि त्या ड्युटी आवर्स मध्येच तुम्ही अमुक एखादं काम करू शकता. जर तुम्ही ड्युटी आवर्स मध्ये नाही आहात किंवा तुम्ही तुमच्या वर्दीमध्ये पण नाही आहात तर तुम्ही काहीच करू शकत नाही. हो, कारण की त्यांनी तर मला तसं सांगितलं होतं की जर आपले जेवढ्या वेळची ड्युटी असते तेवढ्या वेळचीच पूर्ण करायची असते, त्याच्यानंतर मग आपल्याला काही अधिकार राहत नाही आणि ड्युटी करताना म्हणजे वर्दी तर घालणं आवश्यकच आहे आणि ते आवश्यक असल्यामुळे ते तसं करूनच तुम्ही करू शकता, नाही तर मग कोणत्याही गोष्टीची परमिशन नाही आहे. पण एक माणुसकीच्या नात्याने त्यांनी एका लेडीजची मदत केली होती. तर जेव्हा मी हे सगळं ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की नाही, हे चुकीचं नाही आहे आणि हे सगळं ऐकून घेतलं. रात्रीचे किमान 10 वाजले असेल आणि ते मला घरी आले आणि त्यांनी मला हे सगळं सांगितलं होतं त्यावेळेस. आणि असं सांगतो कमीत कमी रात्रीचे 11 किंवा 11:30 असं म्हणजे बोलता बोलता हे सगळं
एवढे वाजून गेले होते. बापरे. आणि त्यांचा जो वेळ कमी असल्यामुळे फक्त मला लवकरात लवकर एकच उपाय त्यांना द्यायचा होता. तर मग आता मी काय देऊ? मला पण विचार पडला होता, की यांना इतक्या लवकर म्हणजे मला काय सांगता येईल, की ज्यातून स्वामी त्यांना बाहेर काढतील. हो ना, अगदी अवघ्या 10 दिवसांमध्ये काय करणार होतो आपण? मग काही नाही, फक्त डोळे बंद केले आणि स्वामींना म्हणजे विचारलं मनात, हम्म. जसं आपण मनातून आठवण करतो तसं हम्म. स्वामींना म्हटलं, की स्वामी आता या सिच्युएशन मध्ये काय करायला पाहिजे. हम्म. तर माझ्या डोळ्यासमोर फक्त गुरुचरित्र आलं. अच्छा. त्या व्यतिरिक्त माझ्या डोळ्यासमोर काहीच आलं नाही. मग मला असं वाटलं, की स्वामींनी मला हा संकेत दिलेला आहे, की त्यांना म्हणजे हे गुरुचरित्राचं पारायण करायला हवं. हम्म. आणि म्हणून मग मी त्यांना म्हटलं, की काही नाही, तुम्ही काही करू नका, फक्त गुरुचरित्राचं पारायण करा. बापरे. म्हणजे जर 10 दिवसांमध्ये, हो बरोबर आहे ना, 10 दिवसांपैकी 7 दिवस तर पारायणातच गेले. बरोबर आहे. तर हो, अगदीच बरोबर. पण उपाय. त्यामध्येही चमत्कार असा झाला होता, हा हा. की ज्या दिवशी ते माझ्याकडे आले आणि त्यांना आउट ऑफ स्टेशन जायचं होतं, अरे दुसऱ्याच बापरे. दिवशी ते आउट ऑफ स्टेशन गेले, म्हणजे घरी गेले. आणि घरी जाऊन त्यांनी सरळ डायरेक्ट गुरुचरित्राचं पारायण स्टार्ट केलं. आणि अवघ्या 3 ते 4 दिवसात त्यांना जे त्यांच्यावर आलं होतं, आरोप आला होता, तो आरोप खंडित झाला. आणि त्यानंतर बाकीचे पण लोक समोर आले, की त्यांची काही चुकी नाही आहे. पण एक प्रॉब्लेम हा झाला, की फक्त त्यांची ट्रान्सफर करण्यात आली, पण हातातून जॉब नाही गेला ना. वाव, खूप छान. आजही ते स्वामींना खूप मानतात, स्वामींचं खूप करतात. इव्हन त्याच्यानंतर त्यांनी खूप म्हणजे खूप काही केलेलं आहे स्वामींचं. आणि इथे त्र्यंबकला पण गेले, अक्कलकोटला पण गेले. अरे वा. आणि आता ते खूप म्हणजे मला आता विश्वास नाही होत आहे, की पोलीस असून सुद्धा ते एवढं सगळं करत आहेत. हो ना, आणि त्यांना तेवढा वेळ वगैरे असतो मग नाही, ते काढतात ना. त्यावेळेस त्यांचं शेड्यूल असं होतं, की ते करू शकत नव्हते. तरीही पण त्यांनी म्हणजे रात्री 2 वाजताच उठून त्यांनी आपलं आंघोळ पाणी वगैरे करून 3 वाजता पारायणाला सुरू केलं. आणि म्हणजे सकाळ होतपर्यंत 7-8 वाजेपर्यंत कम्प्लीट केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपलं बाकीचे कामही केले सोबत. बापरे बाप. आणि रिअली म्हणजे पारायणामध्ये असं आहे, की आपल्याला जर खूप अडचण आली आणि खूप प्रॉब्लेम आली, तर फक्त एकच काम करायचं, गुरुचरित्राचं पारायण. आणि त्याच्यातूनच आपण लवकरात लवकर बाहेर निघू शकतो. कारण की असं एकच अनुभव नाही, असे कितीतरी मला पारायणाचे कितीतरी अनुभव आलेले आहेत. अच्छा, खूप छान ताई, हा अनुभव खूपच छान होता. मला तर खूप आवडला अनुभव. आणि अजून आता आपण पुढच्या एपिसोड मध्ये भेटूया दुसऱ्या नवीन अनुभवासह. हो, नक्की. जसं कोणाला पण असं वाटत आहे, की बा मला अजून कोणता प्रॉब्लेम्स आहे, काही आहे, तर काही न करता डोळे बंद करून पहिले पारायण सुरू करायचं. कारण की पारायण हे आहे, याच्यातूनच आपल्याला सोल्युशन्स मिळतात. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेम वरती सोल्युशन पारायणच आहे का ताई? असं काही नाही आहे. जर एक तर तुम्ही नामी कोणता, जसं मठात म्हणा, केंद्रात म्हणा, तिथे जाऊन त्यांना विचारून ते जे जे सांगतात ते तुम्ही करायला हवं. नाही तर मग एखादी ज्योतिष या कोणाकडे तरी जाऊन तुम्ही बघायला पाहिजे, की तुम्हाला कुंडलीमध्ये काय प्रॉब्लेम आहे. आणि म्हणजे सगळं सगळं बघितल्यानंतरच मग त्याचे उपाय सांगितले जातात. अच्छा. पण काहीच नाही उपाय आहे आणि आता माझा जो मी काहीच करू शकत नाही, तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे पारायण, गुरुचरित्र, बस. मी तरी हेच म्हणेन की काही पण प्रॉब्लेम असेल तरी माझ्या हिशोबाने मेघाताईंना आपण संपर्क करू शकतो. मेघाताईंचा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला अगदी प्रामाणिकपणे, निर्विकारपणे उत्तर हवं असेल, तर मेघाताईंना